नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला समोर वेबसाईटवरती एक महत्त्वाची नोटिफिकेशन दिसत असेल आणि या नोटिफिकेशनमध्ये बघा, सूचना आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 25 ऑगस्ट 2026 म्हणजे आज रोजी 4 वाजल्यापासून ते दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी 4 वाजल्यापर्यंत म्हणजे संध्याकाळी पर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण RFT डिस्बर्समेंट करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सदर कालावधीमध्ये महाडीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरते उपलब्ध राहणार नाही. लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसते. परंतु मित्रांनो, तुमचा प्रश्न हा आहे की ही जी नोटिफिकेशन आहे ही नोटिफिकेशन कोणासाठी आहे? तर दिव्यांग बांधवांचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की RFT जनरेट केले जाते. परंतु ही जी RFT जनरेट होत असताना ही जी नोटिफिकेशन आहे ही दिव्यांग बांधवांसाठी आहे का? तर याचं उत्तर आहे, ही जी नोटिफिकेशन आहे ही दिव्यांग बांधवांसाठी नसून लाडकी बहीण योजनेचे पैशांची डिस्बर्समेंट या ठिकाणी झाले. डिस्बर्समेंट म्हणजे काय? तर वितरण. लक्षात ठेवा, आज लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात त्या पोर्टलवरती वितरणाचं काम सुरू असल्या कारणाने ही नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेली आहे. दिव्यांग बांधवांसाठी नाही, अशा पद्धतीची माहिती संबंधित विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता आपल्या संदर्भात RFT जनरेटची प्रोसेस सुरू झाले का नाही झाले याविषयी आपल्याला उद्या 100% माहिती मिळणार आहे. परंतु सध्या स्थितीला ही जी वेबसाईटवरती जी नोटिफिकेशन आलेली आहे ही लाडकी बहीण योजनेच्या डिस्बर्समेंटसाठी आहे, म्हणजे वितरण प्रोसेससाठी आहे. त्यामुळे सध्या स्थितीला तरी ही नोटीस आपल्यासाठी नाही. महत्त्वाची माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.